संतोष देशमुख यांच्या हत्येला 22 दिवस झालेले आहेत आणि 4 आरोपी अटकेत असले 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। खंडणी प्रकरणातले आरोपी असलेले वाल्मी कराड शरण पोलिसांना गेलेले आहेत, सीआयडीला गेलेले आहेत, मात्र अजूनही हत्येतले 3 आरोपी फरार आहेत। यावर बोलण्यासाठी संतोष देशमुख यांच्या भगिनी माझ्यासोबत आहेत। खरं तर 22 दिवस आज झालेत आणि अजून आरोपीच पकडले जात नाहीत आणि एक आरोपी फक्त आता तेही स्वतःहून पोलिसांकडे जातो। काय म्हणायचं याला? काय म्हणायचं ते पण स्वतःहून, ह्यांनी कुठं पकडलं ना शासनाने, ते स्वतःहून आले ते 3 तर कुठे माहित नाही, त्याच्या मागचेही म्हणतात ते पण माहित नाही, म्हणजे आणखीन कोण आहे नाही का असं। आणि कधी पकडणार, कधी न्याय तर लांबच राहिला। ह्यांना 22 दिवस झाले, कुटुंब आज माहित नाही राहते का जिवंत नाही का मरते, म्हणजे करतात काय हे चुकीचं, आणखीन चुकीचं काहीच नाही, सगळी सत्य परिस्थिती आहे। मग एका देवा माणसाला लवकर न्याय मिळत नाही म्हणजे काय अपेक्षा आहे त्या सगळ्यांना? अपेक्षा म्हणजे लवकरात लवकर, नाही तर आमच्या कुटुंबावर खूप डोंगर मोठा कोसळेल। एक गेला, मला माहित नाही बाकीचं काय होईल ती मी सांगू शकत नाही, त्याची कल्पना पण करू शकत नाही मी। काय अवस्था आज 22 दिवस झालेत, कुटुंबाची काय हालत? बघा ना ती आई कशी बसलेली, भाऊजाई तुम्ही मध्ये येऊन बघा कशी, मी कशी आहे, अरे किती रडणार ना त्या। न्याय थोडासा मिळाला तर त्याला थोडं समाधान तर वाटेल ना, पकडले तर थोडं समाधान। बघा लवकरात लवकर त्या 3 आरोपीला पकडलं पाहिजे आणि न्याय मिळाल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही। ज्या पद्धतीनं खरं तर पोलिसांच्या यंत्रणा 100हून अधिक पोलीस शोधतायत असं म्हणतायत, मात्र ते शोधून सापडत नाहीत आणि त्याच पुण्यात येऊन स्वतःहून ते सरेंडर होतात। यंत्रणेच्या कारभारावरती विश्वास राहिलाय तुमचा आता? नाही ना, आज किती कुटुंबावर परिस्थिती अशी आहे, लवकरात लवकर का शोधत नाहीत ते? एवढी यंत्रणा म्हणताय तुम्ही नाही का पाठीमागे, लवकरच 22 दिवस झाले ना, लवकरात लवकर त्यांनी बघा बाबा। आता कसं काय माहित नाही ते काय करतात, मला तर असं कसं शोध होत नाही, व्हायला पाहिजे ना, का होत नाही? न्याय मिळाला पाहिजे अशी भावना जी आहे त्या मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या भगिनी व्यक्त करतायत आणि 22 दिवसानंतर सुद्धा आरोपी अजूनही 3 आरोपी अटकेत नाही आहेत। केवळ एक आरोपी वाल्मिकी कराड जेही खंडणीतले आरोपी आहेत ते आत्ता पोलिसांना सरेंडर झालेले आहेत। त्यामुळं नेमकं या प्रकरणामध्ये न्यायाची अपेक्षा कशी करायची अशी भावना देखील ते या निमित्तानं व्यक्त करतात। कॅमेरा पर्सन युक्तागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।